नमस्कार शेतकरी बांधवांनो, पीएम किसान सन्मान निधीच्या 23व्या हप्त्याच्या संदर्भातली एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे. मित्रांनो, आता 23व्या हप्त्याची आतुरता शेतकऱ्यांची संपणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच्या पीएम किसान सन्मान निधीचे पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. ही सविस्तर माहिती आपण आता जाणून घेणार आहोत. त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर. आणि ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊयात. पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्या अगोदर तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो मित्रांनो, की तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. कारण शेतकरी बांधवांसाठी सुरू केलेलं एक महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय असं यूट्यूब चॅनल आहे. तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून रोज अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत देशभरातील कोट्यावधी शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही मदत प्रत्येकी 2,000 रुपयांच्या 3 समान हप्त्यांमध्ये थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. आतापर्यंत या योजनेचे 22 हप्ते वितरित करण्यात आले असून आता शेतकऱ्यांचे लक्ष 23व्या हप्त्याकडे लागले आहे. मित्रांनो, अखेर 22वा हप्ता कधी जमा झाला होता तर बांधवांनो, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 मार्च 2026 रोजी आसाममधील गुवाहाटी येथून पीएम किसान योजनेचा 22वा हप्ता जारी केला होता. त्यानंतर जवळपास 3 महिने उलटल्याने पुढील हप्त्याबाबत उत्सुकता वाढली आहे. सरकारकडून अद्याप अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी मागील हप्त्यांच्या वेळापत्रकानुसार जून आणि जुलै 2026 दरम्यान 23वा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काही माध्यमांतील वृत्तानुसार 18 जूननंतर किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपयांचा पुढील हप्ता जमा होऊ शकतो. हप्ता मिळवण्यासाठी या गोष्टी अनिवार्य आहेत, जसे की ई-केवायसी पूर्ण करणे. मित्रांनो, पीएम किसान योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी पूर्ण करणे बंधनकारक आहे. ई-केवायसी न केलेल्या लाभार्थ्यांचे हप्ते रोखले जाऊ शकतात. बँक खाते आधारशी लिंक असावे. शेतकऱ्यांच्या बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. तसेच खाते सक्रिय असावे आणि IFSC कोड योग्य असावा. लाभार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन बेनिफिशरी स्टेटस तपासावा. यामुळे अर्जाची स्थिती आणि हप्ता मिळवण्याबाबत माहिती मिळू शकते. विशेषतः चुकीची माहिती टाळा. डुप्लिकेट नोंदणी, चुकीचा आधार क्रमांक किंवा बँक तपशिलातील त्रुटींमुळे हप्ता अडकू शकतो. पुढील हप्ता वेळेत मिळावा यासाठी शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करावी. बँक खात्याची माहिती पडताळून पाहावी आणि लाभार्थी यादीतील आपले नाव तपासावे. सरकारकडून 23व्या हप्त्याची अधिकृत घोषणा झाल्यानंतर निधी थेट खात्यात जमा केला जाईल.